मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. इतिहासाच्या पानांमध्ये संभाजीराजे आणि झेबुनिसा यांच्या कथेला नेहमीच गूढतेचं वलय लाभलेला आहे. एकीकडे मराठी लेखक आणि बखरकार त्यांच्या जीवनातील वीरता, धैर्य आणि पराक्रम यांची गाथा सांगतात, तर दुसरीकडे काही परकीय लेखक आणि फारसी ग्रंथ संभाजी राजेंच्या स्त्री लंपटतेची काल्पनिक कथा मांडतात. पण या सर्व तर्कवितर्कांमध्ये खरी हकीकत नेमकी काय आहे? औरंगजेबाच्या झेबुनिसासारख्या मुलींच्या आयुष्यावर असलेला बंधनांचा छायाचित्रपट उलगडताना तिच्या आणि संभाजीराजेंच्या प्रेमसंबंधाविषयी कोणते पुरावे सापडतात का? का तिच्या कवितांच्या ओळी संभाजीराजेंच्या नावलौकिकाशी जोडल्या गेल्या? हे समजण्यासाठी आपण हुतात्मा छत्रपती संभाजीराजे काल आणि कर्तृत्व या डॉक्टर S.A. बाहेकर यांच्या ग्रंथाच्या 15व्या प्रकरणाचा संदर्भ घेऊ आणि ते प्रकरण आपण जशीचे तसे त्यांच्याच शब्दामध्ये पाहणार आहोत. चला तर मग या ऐतिहासिक कथानकाच्या सत्यतेचा मागोवा घेऊ, तर्कवितर्कामागील वास्तविकता उलगडू आणि संभाजीराजे यांच्या कार्यकर्तृत्वाची नव्याने ओळख करून घेऊ. मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल आणि आपण मागील व्हिडिओ पाहिले नसतील तर ते जरूर पहा. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. बखरीत बेगमचे नाव दिलेले नाही, पण नंतरच्या इंग्रज आणि मराठी लेखकांनी तिचे नाव झेबुनिसा असे दिलेले आहे. ही कथा मात्र फारसी ग्रंथात मासेरी आणि हाफिखान वगैरेत दिलेली नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यास तिने मनाने वारल्यामुळे त्या व्यतिरिक्त दुसऱ्याशी लग्न करणे अधर्म होय अशी झेबुनिसाची समजूत असल्यामुळे ती जन्मभर अविवाहित राहिली व शंभू छत्रपतीचा मुलगा शाहू यास तिने वात्सल्य व प्रेमाने सांभाळले. इतकेच नव्हे तर शाहूच्या सुटकेस तीच कारणीभूत झाली. हा मजकूर सर्वत्र बखरीतून आणि शालोपयोगी पुस्तकातून आढळतो. याची या ठिकाणी चिकित्सा करणे आवश्यक ठरते. वास्तविक या झेबुनिसाची हकीकत अशी की औरंगजेबाचे लग्न शहानवाज खानाची मुलगी दिलवर बानूशी 1637 मध्ये होऊन तिच्या पोटी औरंगजेबास 5 अपत्ये झाली. त्यातील झेबुनिया म्हणजेच लावण्यवतिका हिचा जन्म 15 फेब्रुवारी 1638 रोजी झाला. तिचा पुस्तकाचा संग्रह मोठा होता. उत्तम प्रकारची कवयित्री होती. औरंगजेबाविरुद्ध सुलतान अकबराने बंड केले, त्यात तिचाच हात असल्याने औरंगजेबाने तिला सालीमगड येथे कैदेत ठेवलेले होते. अकबराशी झालेला तिचा पत्रव्यवहार उघडकीस येताच तिचा तनखाही बंद करण्यात आला आणि तिची मालमत्ता जप्त करण्यात आली. पुढे कैदेत असताना तिचे फार हाल झाले. तेथेच ती 25 मे 1702 मध्ये मृत्यू पावली. यावरून झेबुनिसा ही दक्षिणेत आलीच नाही हे उघड आहे. औरंगजेबाला एकूण 5 मुली होत्या. पहिली झेबुनिया 15 फेब्रुवारी 1638 मध्ये जन्मली आणि 26 मे 1702 मध्ये सालीमगड येथे कैदेतच मृत्यू पावली. दुसरी ऑक्टोबरच्या प्रकरणात गोवल्या गेल्याने तिला दक्षिणेत येताच आले नाही. दुसरी मुलगी झिअतुनिसा हिचा जन्म 5 ऑक्टोबर 1653च्या संभाजी राजांचा वध झाला त्यावेळी ती 46 वर्षाची होती. म्हणजे संभाजी राजांपेक्षा 13 ते 14 वर्षांनी मोठी होती. अर्थात लग्नसंबंधाचे तिचे वय उलटून गेले होते. इतकेच नव्हे तर तिच्या धाकट्या 3 बहिणीचे लग्न झाले होते. झिअतुनिसाने लग्न न करण्याचा निग्रह पाळला. शेवटपर्यंत तिने एकनिष्ठेने आपल्या पित्याची सेवा केली. तिसरी मुलगी बदरुनिसा ही 9 एप्रिल 1670 रोजी वारली. चौथी शब्दनुसा
ही आणि 5वी निहिरुनिसा याची लग्ने झालेली होती. यावरून स्पष्ट होते की झेबुनिसाचे शंभूराजांशी प्रेमसंबंध असणे हे निखालच खोटे आहे आणि संभाजीराजे मृत्यूच्या दाढीत सापडून क्रोधित झालेले असताना देखील असे बडबड करतील इतके ते असंस्कृत नव्हते. ते मराठी राज्यांचे छत्रपती होते. कथाकार व बखरकार समजतात तसे संभाजीराजे क्षुद्रबुद्धीचे नव्हते. हे त्यांच्या अवघ्या 31 वर्षे 10 महिन्याच्या आयुष्यातील त्यांनी केलेल्या कार्य आणि कर्तृत्वावरून तसेच वागणुकीवरून सिद्ध आहे. थोडक्यामध्ये औरंगजेबाने झेयतुनिसा हिला येसूबाई आणि तिचा पुत्र यांना कैदेत असताना देखभाल करण्यासाठी कारभारी म्हणून नेमले होते. या बखरकारांनी केवळ झेयतुनिसाने म्हणजेच झेबुनिसाने नव्हे, येसूबाई आणि संभाजीपुत्र शिवाजी उर्फ शाहू यांना आदराने आणि प्रेमाने वागविले. म्हणून हे तर्कवितर्क कल्पित कथानके आपल्या बखरीत नव्याने निर्माण करून घुसळली. पण त्यामुळे शंभूराजांच्या चरित्रावर हीच कल्पित कथानके काळीमा फासण्यात आणि शंभूराजे स्त्रीलंपट ठरविण्यात कारणीभूत झाली हे वरील विवेचनावरून स्पष्ट होते. पण बखरकारांना छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूच्या जागेचा आणि दिवसाचाही धड उल्लेख करता येत नाही. औरंगजेबाच्या मुली किती होत्या आणि काय करीत होत्या हे सुद्धा माहीत नाही. तर मग त्यांना औरंगजेबाच्या मुलीची जनानखान्यातील संवादासह गुप्त बातमी कल्पनेशिवाय अथवा कुभांड मनोवृत्तीच्या किंवा मनोकृतीच्या मनोगताशिवाय कळणेच शक्य नाही. एकंदर परिस्थितीचा आणि वस्तुस्थितीचा विचार केल्यास संभाजीराजांसाठी बेगमेला 46 वर्षांनंतर अविवाहित राहण्यासाठीची आवश्यकता नव्हती आणि राजांच्या वधानंतर संभाजीराजांचा शिवाजी उर्फ शाहूला आपला सावत्र मुलगा म्हणून नातेही जोडण्याची आवश्यकता नव्हती. मुळात तशी वस्तुस्थितीही नाही. यावरून संभाजीराजे आणि औरंगजेबाची कन्या झेयतुनिसा यांचे प्रेमसंबंध बखरकारांनी रंगविले ते साफ चुकीचे ठरते. अशा कथांना इतिहासात स्थान अजिबात नाही. या बखरकारांनी कल्पित कथा करून नाटककारांनी संभाजीराजांना तो शूर होते, शत्रूंचा कर्दनकाळ होते, शिवाजी महाराजांपेक्षा मोगलांना 10 पट तापदायक होते, त्यांना प्रेमवीर बनविले. पण मुळात संभाजीराजे प्रेमवीर नव्हतेच हे कटू सत्य आहे. अशा प्रकारे लेखकांनी आपल्या शब्दात हे वर्णन केलेले आहे. झेबुनिसा आणि संभाजीराजे यांच्याविषयी उभ्या केलेल्या ह्या कल्पित कथा तर्कवितर्क आणि बखरकारांच्या मते इतिहासाचा एक गूढ पैलू आहे. परंतु या सर्व गोष्टींच्या पलीकडे डॉक्टर S.A. बाहेकर यांच्या हुतात्मा छत्रपती संभाजीराजे या ग्रंथातून आपल्याला सत्याचे दर्शन घडते. संभाजीराजेंची कर्तृत्वशाली प्रतिमा आणि झेबुनिसाच्या प्रतिभाशाली कवयित्रीचे जीवन हे दोन्ही इतिहासात महत्त्वाचे ठरले आहे. या दोघांच्या कथेतून आपल्याला इतिहासाच्या एका अद्भुत अध्यायाचा मागोवा लागतो. संभाजीराजेंचे मोगलांविरुद्धचे पराक्रम, झेबुनिसाचे काव्य आणि दोघांच्याही आयुष्याभोवती फुलवलेले तर्कवितर्क हे आपल्याला इतिहासातील विविध पैलूंशी जोडून ठेवतात. ही कहाणी आपल्याला सांगते की सत्य नेहमीच कल्पित कथांपेक्षा मोठं असतं. म्हणूनच इतिहासाला संदर्भ ग्रंथ आणि अभ्यासाच्या आधारे समजून घेणं हाच आपल्या कथानकाचा खरा उद्देश आहे. चला आता इतिहासाच्या सत्यतेचा सन्मान करू, संभाजीराजेंच्या पराक्रमाला आणि झेबुनिसाच्या प्रतिभेला कृतज्ञतेने वंदन करू. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराज, जय महाराष्ट्र.
व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.